एकजुटीनं पेटल रान तुफान आलया काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया एकजुटीनं पेटल रान तुफान आलया काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया देगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालया पिचलेला इझलेला टाहो कधी न कुणा कळला तळमळलीस तू करपुनी हिरवा पदर तुझा जळला छळ केला पिढी जात तुझा ग उखडून भंगराई अपराध किती झाले पण आता शरण तुला आई परतीन आली जाण जागर झालया जरी रुजलो उदरात तुझ्या कुशीत तुझ्या घडलो स्वार्थाचे तट बांधत सुटलो अनवैर तुझे ठरलो चालवुनी वैराचे नांगर नासवली माती छिन्न तुझ्या देहाची प्राथमिक शाळा येळी 2008-9 सालची आपली बॅच सर्व विद्यार्थ्यांच्या स्नेह संमेलन साजरा करण्यात मी नरसिंग गोपीनाथ हेंगे आपल्या सोबतचा आपला बालमित्र आजच्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याचा मान मला मिळाला आहे याचा मला खूप आनंद आहे खरं तर आनंद म्हणजे त्यांनी मला बनवले तिकडे तर असो त्यांचं सहर्ष स्वागत करतो त्याचे प्रमुख पाहुणे आहेत श्री चिलवेले सर सूर्यवंशी सर पवार सर हे सगळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळी येथील शिक्षक आहेत वक्ता नाहीये चांगला स्रोत आहे मला तिकडे बसून कमेंट करायला हसायला वगैरे आवडतं पण आता हे तुमच्या सगळ्या सहकार्यांच्या प्रेमापोटी मला इथे येऊन करावं लागतंय माझी जर कुठे चूक झाली असेल सर प्लीज माफ करते खाली त्याचं कारण हे असंच आहे आपले माझे असो किंवा माझे असो त्यांना बघितलं नाही आदराची भीती गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः एखाद्या दगडाला शिल्पकाराने अनुभूतीने सुंदर शिल्पात परिवर्तन करून दगडाचे जीवन सार्थकी लावावे तसेच आपल्या शाळेने आपल्या जीवनाचा पाया रचला गुरुजनांनी शिकवलेले पाठ केलेले उपदेश आणि प्रसंगी दाखवलेले आज आपले जे शिक्षक येणार होते माझे शिक्षक काही कारणास्तव आले नाहीये जपलेले असतात अवचितपणे कधीतरी तो कप्पा उघडला जातो आणि आठवणीचे सुगंध दरवू लागतात शिकलेले पाठ कित्येक आठवणी समोर फेर धरून नाचू लागतात अशा 7वीच्या 2008 आणि 9 सालच्या आठवणीचे सर्व कप्पे आपण तब्बल 16 वर्षांनी एकदाच उघडायचे ठरवले आहेत
आणि तो योग आज जुळून आलाय. म्हणजेच आपल्या 2008-9च्या 7वीच्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा हा स्नेह मिळावा. शाळेची घंटा, प्रार्थनेच्या वेळा, शिक्षकांचे तास, मधल्या सुट्ट्या, खेळाचे वेळ, गृहपाठाच्या वह्या. आता काही जणांना गृहपाठाच्या वह्या म्हणजे आठवला असेल मार्ग खाल्लेला आपण. मैदानात घातलेली धुडगूस, अशा एक ना एक अनेक आठवणीचे सुगंधी मिश्रण आज सर्वांना आनंदित करून जाईल. चला तर मग या आनंदाची सुरुवात करूया सर मूर्तीपूजनाने आणि दीप प्रज्वलनाने. मान्यवरांना विनंती करतो. एक साथ ऊंचे आवाज में राष्ट्रगीत शुरू करेंगे. श्लोक विनायक जय सिंधु गुजरात मराठा गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे गाथा जनगण मंगलदायक जय 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 हे भारत माता की जय. भारत माता की जय. यादों के पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन. गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन. ना किसी मंजिल की फिक्र थी, जिंदगी जीने की उम्र थी. दोस्ती और दोस्तों से उधार के दिन थे, वो दिन भी क्या दिन थे. 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 बिगड़े हुए इंसान थे, शैतान की संतान थे. लेकिन ब्रदर जो भी कहो, वो यार ही तो जान थे. कॉलेज की कुड़ी से करने आंखें चार के दिन थे. आए जिंदगी में पहले पहले प्यार के दिन थे. वो दिन भी क्या दिन थे. बरं, 2 बोटांनी 3 4 आवाज वगैरे थांबू नका. सगळ्यांचं करतंय का पावसाचं? सरकारकडनं तुम्ही मागवलं नाही म्हणून आहे. आपले जाधव सर आणि ज्याची खूप इच्छा होती, महेश घाया
ज्याच्यामुळे खरं तर ह्या प्रोग्रामाचं पूर्ण श्रेय त्याला जातं. एक वेळेस असाच व्हिडिओ कॉल करते वेळेस तो बोलला की आपण एक वेळेस सगळेजण मित्र भेटूयात. त्याच्यासाठी कारण लागतं. अमोल सांगितलं की कारण लागतं. मग तो कारण कुठलं काढायचं तर आपण जीटी करूयात, म्हणजे स्नेह संमेलन घ्यावा, हे मुख्य कारण त्याच्याजवळून जुळलं होतं. आज तो आपल्यात नाहीये, तर त्याच्यासाठी आपण मौन व्रत 2 मिनिटाचं ठेवूयात. सगळ्यांना विनंती आहे. सध्या तर गावातलंच आहे, पण राहिला सध्या लातूरला आहे. केशवराज वसतिगृहामध्ये कर्मचारी म्हणून काम करतो. सर्वप्रथम येळीनगरीमध्ये ज्या आई वडिलांच्या पोटी माझा जन्म झाला त्यांना नमस्कार. सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणलं तर त्या गुरुजनांना माझा साष्टांग नमस्कार. काय जो कुणी कुणाला भेटत असतो, कुठेतरी संबंध दडलेले असतात. आज आपण एवढ्या वर्षातून आपण एकत्र आलो, त्याच्या मागे कुठेतरी शक्ती आहे. अंधाराचं गाव चालण्याने उजळून टाकलं. खरंच मला आज 7वीचा निरोप समारंभ असल्यासारखं वाटतोय. आमची 7वीची बॅच म्हणजे सगळेजण हुशार होते व त्या तसं म्हणायला गेलं तर काही जण ढपण होते. आपण सर्वजण एकत्र आलो, जमलो. मला आता खूप आनंद आहे. त्याबद्दल मी गुरुजनांना मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली. मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. आपल्या या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळी येथे 2008-9 मध्ये एक आठवण म्हणून आजचा हा दिवस स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून आयोजित केला आहे. या ठिकाणी मी धुमाळ सहदेव प्रल्हाद 1ली पासून 7वी पर्यंत ह्या शाळेमध्ये शिकलो आणि नंतर पुढील समुद्र, ज्ञानाचा साठा, अनुभवाचा खजिना, प्रत्येक मानवी एक आदरणीय कोपरा. नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम मी माझे अमोल संजयसाठी मी MSC कंपनीमध्ये इटलीला सध्या जॉब करत आहे. सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, खरं तर आज 4 महिने झाला आपण ज्या वेळेस आपले सगळ्याची आवडते बॅच आहे आपली आणि सर्वजण आज इथं भेटण्याचा अर्थ म्हणजे 16 वर्षानंतर कोण काय करायला आहे, कोण कुठे आहे. आपली एक बॅच होती 48 जणांची. दुसऱ्या दिवशी काहीतरी काम होतं, मी महेशला कॉल केला, त्याचा कॉल लागला नाही. परत मी अजितला कॉल केला आणि म्हणलं महेशचा कॉल लागला नाही, बघ काय झाले ते. मग त्याने सांगितले की महेशचा ऍक्सिडेंट झाला आहे आणि तो अतिदक्षता आहे. मग नंतर 4 दिवसांनी कळलं की तो आपल्यातून गेलाय. तर हा वेळ परत परत भेटणार नाही. सर्वजण आले, भेटले, खूप आनंद झाला, चांगलं वाटलं. जीवन ही ईश्वराची देण आहे, जीवन ही ईश्वराची देण आहे, पण ते जगणे ही शिक्षकाची भेट आहे. पुणेकर ICSE लेखीमध्ये सिनियर सेल्स नाव सांगणार. माझं नाव आकाश धुमाळ आहे. हॅलो, माझं नाव आकाश धुमाळ आहे आणि मी सध्या इन्फोसिसमध्ये ॲज अ फायनान्शियल प्लॅनर म्हणून काम करतोय आणि पुणे इथे राहतो. हॅलो, माझं नाव रामेश्वर मल्लिक आहे. हॅलो हॅलो हॅलो, मी सध्या पुण्यामध्ये 5 स्टार हॉटेलला ॲज अ रेस्टॉरंट मॅनेजर म्हणून काम करतो. तसं मी मॅनेजर आहे, पण मला आतापर्यंत व्यासपीठावर आणखीही जमलं नाही आणि कधी जमणार पण नाही, कारण मी पहिलीपासूनच 10 विद्यार्थी होतो. तसं विचार केला ना, डेंगळे सरांनी मला कधी चढता क्रम शिकवला, कधी चढता क्रम जमला नाही ना, कधी उतरता क्रम जमला नाही. आणि एक महत्वाचा अनुभव, मी जे आतुरतेने वाट पाहत होतो ते आपल्या गव्हाणे सरांचे. मी 3री मध्ये होतो आणि
आणि कसं माझ्या पप्पांचं दुकान असल्यामुळे मी डेली एक पेन घेऊन यायचो नाही. ती पेन डेली संपायची म्हणजे मी कोणाला ना कोणाला द्यायची ते पेन. मग ते एक दिवस मला असं पप्पा बोलले की काय तुझं म्हणजे नेमकं काय चाललंय. मी म्हणलं बाबा गव्हाणे सर असे की डेली मला गरपाट देतात. पप्पा म्हणले चल ठीक आहे आपण जाऊन बघूया. वर्ग हाच होता. मी पप्पांसोबत आलो, गव्हाणे सर पण होते. मग पप्पाने प्रश्न केले गव्हाणे सरांना की माझ्या मुलांना तुम्ही एवढं काय शिकवता की तो डेली एक पेन पार करतो. गव्हाणे सर म्हणजे आता सगळ्यात डाव विद्यार्थी मी जे एवढं शिकवतो तेवढा कधी येतात नाही. तरी म्हणजे पप्पाने माझ्यासमोर एक दोन प्रश्न विचारला. गव्हाणे सरांनी मला म्हणले पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे. मी म्हणलं सर तुम्ही कधी मला शिकवलंच नाही. दुसरी गोष्ट होती अशी की मला ठीक आहे ते जाऊ दे, आपली पृथ्वी कशी आहे तेही शिकवलं नव्हतं मला गव्हाणे सरांनी. आज पण समोर आहे, माहित नाही शिकवलं होतं की आम्हाला जमलं नाही. कारण मला माहिती आहे मी सगळ्यात दहा विद्यार्थी होतो, पण आज मी एक 5 स्टारचा एक रेस्टॉरंट मॅनेजर म्हणून काम करतो. आणि नशीब माझं चांगलं आहे की माझी बायको पण IT इंजिनियर मध्ये काम करते. थँक्यू सर. एवढं बोलून माझे 2 शब्द. माझं नाव संजय दत्तात्रय धुमाळ आहे. मी सध्या पुण्यात राहतो, एका अल्प इंजिनिअरिंग कंपनीत कामाला आहे. काय बोलू मला काही सुचत नाही. कोणी म्हणतात की सुरुवाती मॉनिटर होतीच मग तू स्पीच द्यायचं. पण तेव्हा सर म्हणजे लिहून द्यायची स्पीच, मग ते पाठ करून घ्यायचं आणि मग 15 ऑगस्ट 26 जानेवारीला भाषण करायचं. पण आता त्यांच्यामुळेच एवढी म्हणजे थोडीशी तरी हिंमत आली आहे की स्वतः येऊन स्टेजवरती भाषण करायचं. आणि गव्हाणे सर आणि डेंगणे सर यांचं मनपूर्वक आभार आणि स्वागत सर. लेख काही न पण तुम्ही आलात आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. थँक्यू सो मच सर. असं ज्यांनी म्हणजे आम्हाला शिकवलं पहिलीपासून ते 7वी पर्यंत, त्यांच्यामुळेच आता जे काही आहोत ते सगळं त्यांच्यामुळेच आहे. जिथं जिथं आम्ही म्हणजे परीक्षा द्यायचो तेव्हा सगळं म्हणजे सरांनी जो बेस पक्का केला होता आमचा तो एवढा भक्कम झाला की तिथं सरांची आठवण यायचीच. तेव्हा म्हणजे आपोआपच असं मनातून निघायचं की खरंच जर ते शिक्षक किंवा नसते तर हे गणित सोडवता आलं नसतं. तिथे आपोआप सरांची आठवण येऊन जाते आणि आपल्या शाळेतल्या ज्या जुन्या आठवणी आहेत त्या परत एकदा जागी होतात. त्यामुळे सरांचे जेवढा जवळपास मी शेख शमा बहादूर आपले खिचडी शिकवतात त्यांची मुलगी. मला खूप प्राऊड फील होते की माझे पप्पा या शाळेत खिचडी शिकवतात. मला असं काही लाज नाही वाटत. मी खूप म्हणजे त्यांचं नाव करण्यासाठी मी शिकले. मला याच गावात दिलेलं आहे. माझे मिस्टर म्हणजे कम्प्युटर टीचर आहेत आणि मी पण त्यांच्यासोबत ऍज अ कम्प्युटर टीचर MSIT टॅली DTP हे सगळं शिकवते. थँक्यू. माझं नाव पूजा गणपती साठे. मला आज खूप छान वाटतंय इथं सर्वजण भेटले. सरांचं पण आभार. बस कारण खूप पाय लटलट करतात. काय होणार नाही. पूजा यादव, मी सोलापूरमध्ये राहते आणि सध्या हाऊसवाईफ. बँकेत मी पण हाऊसवाईफच आहे. मी हनुमंतवाडी तालुका निलंगा इथे राहते. धन्यवाद. आज हा आनंदाचा दिवस आहे. 16 वर्ष झालं आमच्या भेट झाल्या आज झाले आहे. माझं नाव सोनाली दिगंबर गिरवले. मला वाघुली या गावात दिले. या हाऊसवाईफ. सुप्रिया गणपती धुमाळ या गावामध्ये राहत होते. शेलगाव या मध्ये दिली आहे. मला दिले कोरगावमध्ये आणि आमची गेट टुगेदरची तयारी 2-3 महिने झाल्या चालू होती. आज ते पूर्ण झाली आणि सगळ्यांना गव्हाणे सरांची आठवण येते. मी गव्हाणे सरांना विसरू शकत नाही. कारण काय सरांनी काय पाण्यासाठी सारखंच पालत होते. मला खायला माझ्या वडिलांचं नाव
जिती हे ठरल्यापासून मी इतकी खुश आहे ह्या गावाला येण्यासाठी, असं सांगू शकत नाही. सगळ्यांना मुलांना भेटायचं होतं, मुलींना भेटायचं होतं, शिक्षकांना भेटायचं, कवायले सर हे खूप आठवण येतली, त्यांना भेटायचं होतं. मी तर खूप मार खाल्लाय डेंग्यू सरचा आणि एकदा काय झालं होतं, मी 3री ते 7वी माझी इथं झालेली टीव्हीमध्ये आणि 1ली ते 3री माझ्या गावात झालेली. मग 3रीला मी पहिल्यांदा इथं आले होते आणि लसावी आपल्याला 3रीला होते. मग तिथं शिवणे सर म्हणून होते मला हनुमंतवाडीमध्ये. त्यांनी काय केलं होतं, मी लक्ष देत होते म्हणून मला खडू मारून असं म्हणजे खडू फेकून मारला होता, ते माझ्या डोळ्यात गेला होता. त्यावेळेस मला लसावी पाठ झाली होती आणि इथं आल्यावर स्टार्टिंगला गव्हाणे सर लसावी घेत होते ते आणि मला ती जमत होती बरोबर. आणि पहिल्या दिवशी सरांनी मला तेच विचारलं. मग सरांनी मला असं शाबासकी वगैरे दिली होती नाही का, तुला जमली लसावी असं म्हणून. मग मला असं वाटलं होतं की वर्गात मी टॉपला आहे. मग असं कळालं 15 दिवसात की मी खालून टॉपला आहे असं झालेलं होतं. पण खरंच सरचे खूप आभार, सरांनी खूप छान शिकवलं. आता माझी एवढी इच्छा आहे, आपण नाही शिकलो ना तर आपल्या मुलांना शिकवायचे, त्यांना चांगलं संस्कार द्यायचे, त्यांना खूप मोठं करायचंय आणि नाही आहेत ते शिक्षक खूप छान आहे, त्यांना शिकवायचं, त्यांना मोठं करायचं, त्यांना चांगले संस्कार द्यायचे. आता एवढंच स्वप्न आहे, आता काहीतरी त्यांचंच बघायचं. थँक्यू. मी योगेश दत्तात्रय धुमाळ. मी एकमेव असा विद्यार्थी आहे की शाळेत पुण्यात सरांचा मार खाल्ला नाही, फक्त गव्हाणे सरचा मार खाल्लोय. ते पण चढता उतरता क्रम यासाठीच खाल्लोय. आणि जेव्हा त्यांनी मारले होते त्याच्यानंतर मला बरोबर ते ध्यानात बसत चढता आणि उतरता क्रम. आता मी सध्या गावामध्ये साईड बिझनेस करतो. मी गणेश रमेश जाधव, व्यवसाय आपला शेतीचा आहे. मी सगळ्यात आवडता म्हणजे देवरे सरांचा विद्यार्थी होतो, कारण मी रोज इथे खेळायला येतो, हॉलीबॉल आणि क्रिकेट खेळण्यासाठी येतो. बॉल किंवा इकडं मोठा बॉल किंवा छोटा बॉल जर आला 5वीच्या वर्गापर्यंत तर मी तिथं असं बॉल घेताना विचार करतो की इथं ते सर बसत होते. त्यांचा मी सगळ्यात म्हणजे आवडता म्हणजे मार खाणारा स्टुडंट होतो. त्यांनी आता सुद्धा आपलं माझं नाव घेतली की माझं नाव सुद्धा त्यांनी विसरायला नाही करत. खोल पाणी शांत वाहते तेव्हा त्याचा आवाज होत नाही. खोल पाणी शांत वाहते तेव्हा त्याचा आवाज होत नाही. याचा अर्थ असा नाही त्यात कोणी पोहत नाही. ओले ओलेवर प्रेम करणारा खोल काही मागत नाही. ओले ओलेवर प्रेम करणारा खोल काही मागत नाही. पाय सहज होतात ओले, खोल जावं लागत नाही. बंधू भगिनींनो, आज हा योग एकदम चांगला आलेला आहे. यायला उशीर झाला कारण 10चा टाइम दिलेला होता, पण या जावं का नको याच्यामध्ये 1 वाजले आणि मग असा निश्चय केला आपण गेलंच पाहिजे. कारण गेलं तर सगळ्यांची भेट होणार आहे, हितगुज होणार आहे, चर्चा होणार आहे आणि आता जर भेट नाही झाली तर पुन्हा कधीच भेट होणार नाही असं माझ्या मनात आलं आणि मी तात्काळ लगेच निघालो आणि कुणाचाही फोन उचलला नाही. 2-3 फोन आला. मी म्हणलं आता काय फोन उचलून काही ह्याला बोलायचं नाही, आपण डायरेक्टच जायचं आणि डायरेक्ट मी इथं आलो. याच्यानंतर ही माझी बॅच जवळपास पहिली का दुसरीची का पहिलीची दुसरीची बॅच. ही मी 2री पासून शिकवलेली बॅच आहे आणि हे विद्यार्थी खूप हुशार होते. कारण माझा स्वभाव कसा आहे, मुलं शिकले पाहिजेत, शिकल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून मी ह्याला खूप मारायचं आणि गणित यांचं पूर्ण करून घेतलेलं आहे आणि जेवढं शक्य होईल तेवढं मी यांचं गणित पूर्ण करून घेतलेलं आहे. आणि त्यावेळेस यांचं शिक्षणाकडे दुर्लक्ष असायचं कारण इडी गाव म्हणजे शेतीकडे लक्ष देणारं गाव आहे आणि शिक्षणाकडे दुय्यम स्थान आहे. आणि शिक्षण म्हणले की ह्यांच्या नको सर फक्त शेती आणि काम असले की 2 दिवस 3 दिवस 4 दिवस शेताकडे जायला. इंजिनियर आहेत, जवळपास इंजिनियर आहेत माझे. कारण माझा स्वभाव आहे की गणित हा आलंच पाहिजे. माझे सुद्धा स्वतःची मुली गणितामध्ये परफेक्ट आहेत आणि ते सुद्धा भविष्यामध्ये IIT ला जाणार आहेत, माझे असतील किंवा भावाचे असतील. कारण हा गणित हा माझा आवडता विषय आहे आणि जिथं जाईल तिथं मी गणित हा शिकवत असतो. कारण मी दुसऱ्या विषयाकडे जास्त लक्ष देत नाही, गणिताकडे जास्त लक्ष देतो.
जास्त प्रॅक्टिस करतायत. थोडं म्हणजे 1 महिन्यापूर्वी आमचं माझं बोलणं झालं होतं असं गेट टुगेदर आपण 2 तारखेला करू म्हणून. त्याच्यानंतर त्याला सांगितलं तब्येत नाही मला होता येतो मला होता. मला वाटलं शाळेत गेले काय दिवस, शाळेवर बी आला नाही आणि डायरेक्ट मला रात्री फोन आला. पण रात्री थोडं दुसऱ्या कार्यक्रमाला मला कार्यक्रमच नाही असं मला वाटलं. कुणाचाच कॉन्टॅक्ट झाला नाही. आधीची भेट झाली होती मला जवळपास 10 म्हणजे आम्हाला सुद्धा माहित नव्हतं की आपले विद्यार्थी एवढ्या लांबवर गेलेले आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो किंवा चांगली गोष्ट वाटते. आणि त्यावेळेस तुम्हाला आम्ही मारलो त्यावेळेस तुम्हाला कदाचित राग आला असेल. आम्हाला कुठेतरी वाईट वाटतेच ना, पण नाविलाज असतो. कधी कधी मारल्याशिवाय म्हणजे कळत नाही. नाही थोडी मला आजही झालं तर घरी असेल किंवा आधी बाकीच्या शाळेवर गेल्यानंतर मला थोडी दया माया कमीच येते घरच्या पण लेकरांची. खरं सांगायचं तसं तुम्हाला हे मी त्यावेळेस थोडं जास्तच अतिरेक केला असेल. पण आज चांगलंच वाटते की आज बरेच आपले विद्यार्थी चांगल्या ठिकाणी चांगल्या पोस्टवर किंवा चांगलं करत आहेत. आणि या ठिकाणी आल्यामुळे आम्हाला त्या गोष्टी सगळ्या माहीत झाल्या. आता बेस पक्का करावा म्हणून गव्हाले सरी भरपूर मेहनत घेतली आणि माझा भर होता जास्तीत जास्त सराव. मी 1-2 गणित किंवा 2-3 जसे असतील तेवढे गणित समजावून सांगायचं आणि विद्यार्थ्यांना सांगायचं 50 आकड्या काढा 50 गणित करा. आता आपल्या इथं सुद्धा सर आपल्या इथं काहीच होत नाही. माझा भर होता थोडा प्रॅक्टिसवर, जेवढं होईल तेवढंही करावं. आणि शेवटी कसं असते 80% 70% मुलं प्रॅक्टिस करतात किंवा स्वतःच्या मांड करतात. बाकी 20% मुलं इतरांच्या मदतीनं ही ती वया घेऊन, पण ती पण एक प्रकारची छोटी मोठी प्रॅक्टिसच आहे. बरोबर आहे का? तरी माझा भर थोडा जास्तीत जास्त त्याच्यावर होता आणि रोजची कामं जेव्हा तेव्हा करावं असं थोडं वाटायचं. त्याच्यामुळं मग थोडं कधीतरी आम्हाला वाटायचं आपण थोडं एखाद्या नाजूक परिस्थितीमध्ये आलो, आपण शिक्षण घेतलं, काही गावांना आपल्याला नोकरी लागली तर आपल्या हाताखालची पण 10-5 विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकावं किंवा ते कुठल्या तरी मोठ्या पोस्टवर जावं अशा प्रकारे आमची इच्छा होती. म्हणून आम्ही तुम्हाला थोडं मारायचं किंवा रागवायचं किंवा सांगायचं. आता या ठिकाणी बरेच 4-5 मुली चांगल्या चांगल्या कंपनीमध्ये आहेत. जी गृहिणी आहे ती सुद्धा काही कमी नाही. गृहिणी सुद्धा म्हणजे घराचे मॅनेजर म्हणजे काय साधी गोष्ट आहे. कार्यक्रम सुंदर तुम्ही नियोजित केलात, आम्हाला बोलवलात, आमचा सत्कार केलात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन. आणि या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. कधी कधी मला वाईट वाटतं जेव्हा तुम्ही ग्रहपाठ सांगायचे मी काहीतरी नाटक करायचं किस्तूर झालं नाटक केलं आज मला वाटतं की मी आणखी पुढे राहिला. तुम्ही नाटक जरी केलं तर एखाद्या नाटक केलं सांग तुझ्या आपल्या दोघांची बॉन्डिंग चांगली झाली ते आतापर्यंत काही झालं नाही. पण तुम्ही जे किस्तूर झालं आणि वडील असतील त्यांच्या सोबत सुद्धा फोनवर मी भांडत होतो. नाही इथून तरी मी लातूरला गेलो ना. पण आता मला काय वाटतं की बाबा मी त्यावेळी ते नाटक केलं नव्हतो तर आज ह्या पेक्षा पुढे तरी त्यावेळेस सुद्धा मी तुम्हाला सांगत होतो मी आज जी सांगायच्या पेक्षा 10 पट तुम्हाला शहाणपण येतंय फक्त वेळ निघून गेल्यावर. बरोबर आहे का? त्याच्यापेक्षा 10 पट तुम्ही शहाणे होता. म्हणजे काहीतरी म्हटलं पण आपली गोष्ट लाडूवर लाडू ते मला पॉसिबल झालं नाही. घरचं खाण्यामुळे 12 रुपयाला आणि बाबीला सुद्धा आमचा त्रास लय झालाय. 12 रुपया त्यांनी कधीच हे केलं नाही की मला किती पडते तर किती मला परवडते. सध्या चालेल याचा विचार कधीच केला नाही. किंवा मटेरियल कुठून आणू किंवा मटेरियल एखाद्या वेळेस कुणी आणून दिलं तर ते कमी आहे, ही कमी आहे, ती कमी आहे. त्यांनी कुठून मिरची असेल, कढीपत्ता असेल, कोथिंबीर असेल, जी काय असेल दुसरी गोष्ट आणखीन आठवते जेव्हा आपल्या शाळेमध्ये एक अंडा प्लेटात एक आपण शेंगदाण्याचे खिचडी पण बनवायची ते केळी भेटायची म्हणजे खूप काय भेट. आता मला आठवत नाही मी बरेच दिवस आलो पण नाही. मयाने मला 2-3 वेळा बोललो पण कधीतरी एक खा खिचडी असं पण तो प्रसंग आणखीन आलाच नाही. त्यावेळेस मी सांगितलं होतं तुझी तब्येत झाल्यानंतर इथे किनीला मी काही लांब नाही किनीलाच आहे. ते बॅनर वगैरे पण पाहिलं होतं. बॅनर सर्वांनाच तुम्ही पण पाहिले पण आपल्याचे बऱ्यापैकी असे लोक आहेत की जे बघून पण काही इग्नोर केले पण ते आले नाही.
पण आपल्याला त्याचं काही हे नाहीये. पण कसं आहे, आमची अशी इच्छा आहे की हा कार्यक्रम चांगला झाला, याच्यापेक्षा आम्ही ह्या कार्यक्रमाची अॅनिव्हर्सरी ठेवायचा विचार करतो. हा चांगला झाला आहे, अॅनिव्हर्सरी विचार ते आठवतो. ग्रामपंचायत खालच्या जुन्या शाळेमध्ये त्यांची तर शिस्त खूपच कडक होती आणि या सगळ्या गोष्टींचा तुमच्यावर साहजिकच परिणाम झालेला आहे. त्याचा फायदा आहे त्याची इथेच राखलीस आपले साळू मोहिनी रोहिणी एका साईडला काय करायचं मी म्हणजे जेव्हा वर्गात आले ना स्टुडंट एका साईडला करायचं म्हणजे सूत्र वगैरे विचारायचे. नाही सूत्र नाही, म्हणजे मला वाटतं की शेवट कडाच्या लाईनला मी राहायचो म्हणून मला वाटत. सर आले ना की काही ना काही विचारायचे. माझ्याकडे कसं डिव्हिजन आणि जे जास्त अभ्यास करतात त्यांना जास्त मार्क होता. पट्टीनं मारायची पाठीमागं आणि आमचे इंग्रज सर, गव्हाणे सर आणि माझे जे विद्यार्थी मित्र आहेत सरांची खूप खूप आठवण येते. परंतु अंतर्फार नामक सर्वे आणि प्रपंच आणि इतर कामं असल्यामुळे आपल्यासाठी वेळ देऊ शकत नाही. तसेच आजचा जो गेट टुगेदर आहे, आज सगळ्यांनी खूप चांगला कार्यक्रम आहे. कारण त्यानिमित्ताने जुन्या आठवणी येत असतात. सगळे मित्र विद्यार्थी या ठिकाणी जमले असतील. सगळ्या विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो की आपल्या जीवनामध्ये एक चांगला नागरिक बना. आपले शिक्षक आपल्याला जे काही सांगत असतात किंवा शिक्षक करत असतात ते चांगल्यासाठी असते. त्याच्यात त्यांचा कुठलाही वाईट हेतू नसतो बालमित्रांनो. कारण म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही जे काही शिक्षण झालं एका दिवस वेळ काढा की आता म्हणजे तुमच्या निर्णयानुसार सांगा. पुढच्या वर्षी का होईना कधी का होईना खूप आठवण करायचं. कशासाठी मी सांगतो तुम्हाला, खरंच माझी शाळा माया जपणारी होती. म्हणून तर त्या खिचडी वाटणाऱ्या बहादूरभैयाला आणि चाचीला आमची भूक माहीत होती. म्हणून तर त्या बहादूरभैयाला आणि चाचीला आमची भूक माहीत होती. थँक्यू. आदरणीय शिंदे सर, या गावचे सन्माननीय नागरिक, आणि मग त्या कार्यक्रमाची किंमत मला जाणवली. मी पॅरालिसिसचा पेशंट असून सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून जायचं असा मनाशी निश्चय बांधून आता गंमत अशी आहे, पॅरालिसिसच्या पेशंटचं एक वैशिष्ट्य असतं, एक बोलायचं असतं आणि एक बोलून जातो. त्याचा मेंदूवरचा ताबा कमी झालेला असतो. त्याच्या रक्ताभिसरण काहीस मंदावलेलं असतं. अशाही परिस्थितीत मी तुम्हा सर्वांची 2008-09 या कालावधीमध्ये ज्यांनी या शाळेमध्ये शिक्षण घेतले असे सर्व गुणी विद्यार्थी मित्र मैत्रिणी, खरं म्हणजे ज्याच्या सोबतीला चांगले विचार असतात तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस असतो. आणि आपण म्हणजे चांगल्या विचाराची खाण आहात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम असं म्हणतात, वन बेस्ट बुक इज इक्वल टू 100 बुक्स. बोलायचं भरपूर आहे, बोला पण वाटतंय, पण पोटात चवमेव होते. पोटातलं चवमेव महत्वाचं आहे. आधी पोटभर मग विठोबा. या उक्तीप्रमाणे सन्मान्य व्यासपीठ विद्यार्थिनी, खरं पाहिलं असता आपण सर्व काही विसरतो, पण आपल्या जन्म दिलेल्या आई वडिलांना आणि आपल्या जन्मगावाला आणि ज्या ठिकाणी नागपूर शहरामध्ये गोदावरी लाहोटी कन्या विद्यालय इथे झाला. तिथे माझी मंडळी शिक्षिका असल्यामुळे मला जाण्याचा योग आला.
तिथं 1300 विद्यार्थिनी आणि 40 शिक्षिका आहेत. पण नातं असल्यामुळे मला एंट्री मिळाली. तिथं मला पाहायला असं मिळालं की विद्यार्थी अमेरिकेतून आले, माझे विद्यार्थी मिळावा. एका इसवी सणापुरतं नसताना त्याच्या अगोदरच बुकिंग करून त्याची व्यवस्था करून त्याच्याकडून अध्यक्ष सुद्धा महाराष्ट्राच्या सध्या असलेल्या त्या आल्या होत्या. कलेक्टर आपल्या भावना शेअर करणं म्हणजे एक माणसात राहण्यासारखं आहे. आणि भावना शेअर न करणं, दुःख न सांगणं, एकांकी पडणं म्हणजे आपल्या भावनाला वाट करून दिली पाहिजे. काही वाईट असतील, काही चांगले असतील, करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि संस्कार हे असं आहे, बी उघड्यावर टाकल्यानंतर ते अंकुर तुमचे पाऊल लागले, तुम्हाला पाहता आली शाळा. त्यापूर्वीची शाळा कशी, आताची कशी. आता मला एखाद्या वेळेस ह्या हेडमास्टरनी इथे एक झाड होतं जुनं, तोडलंय, कसं काय तोडलंय असं वाटत असेल. त्या झाडाचे कारण मी सांगतो. त्या झाडाखाली थांबलं की विद्यार्थ्याच्या अंगावर घुले पडायचे, आया पाडे जमा करून घेतले त्यांच्याकडे आणि त्यांनी मला उचलून दिले. त्या माध्यमातून आपल्या शाळेचं जिल्हा परिषदेच्या पुस्तिका राहते बाल उपक्रम पुस्तिका. अविरत रम्य आठवण, निरपेक्ष मित्रप्रेमाचे मनमुराद साठवण. नाही कोणी इथे लहान, नाही कोणी इथे मोठा, प्रत्येक मित्रासाठी इथे असतो फक्त अभिमान. सुदाम्याला श्रीकृष्ण व दुर्योधनाला कर्ण इथेच भेटतो. नितीनचा नित्या, प्रदीपचा पद्या आणि इब्राहिमचा इमोही इथेच होतो. इमो म्हणजे पक्षी, माहिती असेल. जेवणाचे डबे खाताना नसतो कसलाही भेदभाव, प्रत्येकाचा गुण तसेच सद्गुणांना मिळतो इथेच वाव. शाळा म्हणजे जीवलग मित्रांचा गाव, लहानपणी इथेच हुंडतात रंग आणि राव. लास्ट, मित्राच्या दुनियेतला मी आहे श्रीमंत, मित्राच्या दुनियेतला मी आहे श्रीमंत, माझ्यासारखा मीच आणि माझे मित्र गुणवंत. धन्यवाद. छूटे ना, रूठे तो खुदा भी रूठे, साथ छूटे ना. ओ अल्लाह वारिया, ओ मैं तो हारिया, ओ टूटे यारिया मिला दे. ओ अल्लाह वारिया, ओ मैं तो हारिया, टूटे यारिया मिला दे. से दोनों उड़ते पतंगों में, होली वाले रंगों में. Sit down. Thank you, sir. ठीक आहे. हा, नंबर 1. यस सर. नाव सांगा. नंबर 3. नंबर कसा योगेश कुमार. नंबर 4. यस सर. सहदेव. यस सर. 5. 6. 7. प्रेझेंट सर. 8. प्रेझेंट सर. हजर सर.
10 Yes, sir. बघा 13 Yes, sir. 14 सुरवा Yes, sir. 15 सेलगे पूजा Yes, sir. 16 सोनाली फिरवली Yes, sir. 17 साळू Yes, sir. 18 अंजू Yes, sir. हा कोण साहेब काय याला पाया म्हणतात या बाजूला भीमा ध्यान नाही का खायला आपण पूर्ण करून काय 25 या ठिकाणी 9 झाले सगळे गणित पूर्ण झाले पाहिजे एक मार्क 5 शेड्या याची तब्येत आधीच तब्येत तुझी अशी जरा चांगलं अभ्यास बिघडालाय तब्येत सुधारली अभ्यास नाही काय तब्येत तेवढी सुधारली आहे अभ्यास करायचा महत्वाचा आहे फक्त हो मान हलवून काम पाहिजे काम उद्या वही आली लावडचं दट बसेल उपवायचं नाही शिक्षण विद्यार्थ्यांना असल्यावर बाकी मग काही कसं असं डबल करायचं नाही एक वार दिला ना बुधवार तुम्हाला प्लेट ड्रेस ठेवायला बाकी वही घेऊन आले सर माझ्या हळू व्हॉट्सअपवर ए रामायच्या वडिलाला सांग मोबाईल काढून घ्यायला आता व्हॉट्सअपवर बोलाले बघ व्हॉट्सअप फेसबुक उद्या चालू करेल आता लॉकडाऊन जरा अभ्यास तुम्ही व्हॉट्सअपला पाठवला लॉकडाऊन संपलं सगळं झालं आता बाकी काही बघू नका अभ्यासाच बघा आता व्हॉट्सअप सगळे ग्रुपवर आपले चॅटिंग हॅपी बर्थडे ही ती लवकरच उद्यापासून वहीचा पत्ता नाही किती छड्या मारवा द्यायला जसं मी येत होतो तसं व्हायचं नाही ऑपरेशन झालं ती काळजी तुला येतस का मोठेपणी ट्रॅक्टर चालवला का तुला गावात फिरला तर बघा आवाज तुला सांगते शाळा नाही शिकलं रे काम आवडे काम होत नाही आता आई वडिलांची काम होत नाही हा शाळा शिक हो काय काही करू नको शिकलात ते विज्ञान आहे तर आपण नाही तर काय खरं नाही म्हणून आपलं जर नाक चला 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 लवकर या पूजा पूजा
ते तिला बोल. चला पार्टी द्यायची आठवणीत राहू द्या. बसायचे नाही दोघं पैकी कोणच. का देते पार्टी आता. हा या पप्प्या फोटो काढ आणि कॅप्शन मध्ये लिह. नाद केला पण वाया नाही गेला. शेवटी चिठी सक्सेसफुल झाली. चंगाळे बोले डाऊन